त्याचा भाजपला यश मिळतं. काय आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश विकासाच्या दृष्टीने घोडदौड करत आहे आणि जसं तळ्यातलं पाणी आटल्यावर मासे तडफडायला लागतात तसं सत्तेच्या तळ्यापासून हे मासे सगळे उघडे पडायला लागल्यामुळं ते तडफडायला लागलेले आहेत. काही गट महायुतीला येऊन आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या इंडिया सरकारला येऊन मिळण्याचा प्रयत्न करत होते. आता तिकडचे दरवाजे ज्यांना बंद झालेले आहेत त्यांनी आता वातावरण सुरू करायला सुरुवात केलेली आहे की आता आम्ही सगळे पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली येत आहोत. परंतु जळक्या घरातली पाटीलकी ही फार काळ चालत नसते. बोला भाऊ, रोहित पवार काय रोहित पवार यांचं पंढरपूर या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू असल्याचं मी मीडियाच्या माध्यमातून पाहिलं. निश्चितपणानं चांगले आनंदाची ही बाब आहे. ज्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपूर ते बारामती उसाला भाव मिळावा म्हणून चालत निघालो होतो, त्या पांडुरंगाच्या दारापर्यंत पांडुरंगानं ह्यांना यायला लावलं. देवाभाऊच्या सरकारनं दिलेले कर्जमुक्ती हे शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमुक्ती आहे. ज्या शेतकऱ्यांना 2017मध्ये आणि 19मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयेचा लाभ मिळणार आहे. आणि 2019 नंतर जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना सुद्धा सरकार 2 लाख देणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 लाख देणार आहे. यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा यांनी निधी 80% शेतकरी वंचित ठेवला. कर्जमाफी करत असताना अनेक लोक कर्जमाफीपासून त्यांच्या काळामध्ये वंचित ठेवली गेली. ठीक आहे, आता तुम्ही आंदोलन करायला लागलेला आहात, परंतु याबरोबर तुम्ही शेतकऱ्याचा अजून एक प्रश्न हातात घ्या की ज्यांनी कोऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखाने खाजगी केले आणि विकत घेतले ते साखर कारखाने परत शेतकऱ्याच्या मालकीचे करा. यही आंदोलनामध्ये तुमच्या मागणी असावी, ती शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्याला FRP दिलेला नाही. तो FRP आता पेरणी हंगाम तोंडावर आलेला आहे. तो FRP देण्याचं बी आंदोलन तुम्ही त्या ठिकाणी करावं. कारण बऱ्याच कालखंडानंतर तुम्हाला शेतकऱ्याचं दारिद्र्य दिसायला लागलं. महालातून तुम्ही आता कुठंतरी पांडुरंगाच्या दारात येऊन पोचलेला आहात. अरे या पांडुरंगाकडं माझा लाखो वारकरी लाखो भक्तगण वर्षानुवर्ष येतो आणि सगळ्या जगाला सुख समाधान समृद्धी येऊ दे म्हणून प्रार्थना करतो. आता पहिल्यांदा तुम्ही आलेला आहात की आम्ही शेतकऱ्याचं वर्षानुवर्ष खळं लुटलं, आता त्याला कुठं तर सुख समाधान समृद्धी येऊ दे. पण ती सुख समाधान समृद्धी याची असेल तर त्यांच्या लाटलेल्या संस्था त्या शेतकऱ्याला परत द्या आणि त्यांचे संसार उभा करा. राहुल शेट्टी पुन्हा शक्तीपीठच्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगली कोल्हापूरमध्ये सक्रिय होत आहेत. ताकदीनं विरोध होतोय आणि त्याला सपोर्ट मिळताना देखील दिसतोय. काय भूमिका असेल सरकारची? आता सरकार चर्चा करायला तयार आहे. आंदोलनाचे नेते यांनी सरकारबरोबर संवाद करावा, चर्चा कराव्यात आणि संवादातून चर्चेतून निश्चितपणानं यामध्ये मार्ग निघेल. आंदोलन करणं, सरकारकडं मागण्या करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि निश्चितपणानं जे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत त्यांनी राज्य सरकारबरोबर चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा अशी माझी भूमिका आहे. तुमचं राहुल शेट्टी होतं कोर्ट कचऱ्याच्या निमित्तानं असं देता का नाही? काय राजू शेट्टी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब हे माझे
अनेक वर्षाचे सहकारी आहेत. आम्ही एकत्रित काम केलं. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते गेले अनेक वर्ष खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी लढा देत असतात, काम करत असतात. त्यामुळं चळवळीमधल्या प्रत्येक नेतृत्वाविषयी माझ्या मनामध्ये आदराची भावना आहे. जयंत पाटील यांनी सांगली सातारा विधान परिषदेवर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 2 राजे नाराज आहेत भाजपच्या उमेदवारीवरून. काय वाटतं एकूण या निवडणुकीबद्दल, उमेदवारीबद्दल? महायुती सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक संघ आहे. जयंत पाटलांना सवय असते दुसऱ्याच्या घरात वाकून बघायची. ती अनेक वर्षाची सवय आहे. जे काय घडतं ते सगळं माझ्यामुळंच घडतं असं त्याला आतापर्यंत निश्चितपणानं वाटत आलेलं आहे. आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचा मोठ्या फरकानं या ठिकाणी विजय झालेला आपल्याला निश्चितपणानं पाहायला मिळेल. जयंत पाटील सोन्याचा चमचा घेऊन तोंडावर आले आणि नेहमी दुसऱ्याच्या वरातीत घोड्यावर बसले. नुसते घोड्यावर बसले नाही तर त्या वरातीतला घोडा घेऊन घोड्यासकट पळून गेले. हा त्यांचा खऱ्या अर्थानं इतिहास आहे. राजाराम बापूंनी उभा केलेले कार्यकर्ते या सांगली जिल्ह्यातले त्यांनी सगळे संपवले. आणि त्याचं जिवंत उदाहरण असेल तर माननीय आमदार संभाजी पवार हे आहेत. आणि म्हणून जयंत पाटील हे राज्यामध्ये विश्वासार्हता नसलेलं नेतृत्व आहे. एका वाक्यात जर त्यांचं वर्णन करायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला वैभव संपन्न असलेला दगाबाज नेता कोण, तर त्याचं नाव जयंत पाटील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.